आज दत्त जयंती. दत्त जयंतीच्या निमित्त आज मी चाललो आहे अलिबागला. अलिबाग येथील चौल या ठिकाणी दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिराच्या इथे मी आज चाललो आहे. बाईक घेऊन मी भाऊच्या धक्क्याला पोचलो. भाऊच्या धक्क्याला ही माझी जी बोटीमध्ये माझी बाईक ठेवून जाणार. हा माझा मित्र गणेश. आम्ही दोघे बोटीने बाईक घेऊन चौलला जाणार. बोटी चढवल्या आहेत. बोटीवरती बाईक चढवली. सकाळचे 6 वाजले आहेत. चौलला दत्तांचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये मोठा उत्सव असतो. तो पाहण्याचा आज ठरला आहे. बघू आता आपण. भाऊचा धक्का सोडला आहे. 2 तास लागतात जायला. एका माणसाची 100 रुपये तिकीट आहे आणि आपली जी बाईक आहे त्या बाईकचे 200 रुपये, असे एकूण 400 रुपये तिकीट देऊन आम्ही दोघेजण चौलला जाण्यासाठी निघालो आहे. सूर्य उगवत आहे. आम्ही सुद्धा ही बोटीने पूर्व दिशेला चाललो आहे. त्यामुळे उगवता सूर्य आता दिसणार आहे. साडेसात वाजलेत. 2 तास लागतात जायला. गणेश बोटीची माहिती घेतो आहे. किती डिझेल लागतं आणि किती वेळ लागतो याची तो चौकशी करतो आहे. आता आपण रेवसला पोचलो आहे. रेवसवरून बाईकने पुढे जायला एकूण 50 किलोमीटर आहे. 50 किलोमीटर रनिंग करून पुढे जायचं आहे. रेवसला बोट पोचलेली आहे. आता निघालो पुढे जायला. सकाळची वेळ आहे. अजूनही दुकानं काही उघडलेली नाही आहेत. चहा नाश्ता करायचा विचार होता. आता पोचलो आहेत आपण. या पायऱ्या चढायच्या आहेत. चौलला पोचलो. पायऱ्या चढताना आज जत्रेचं दिवस असल्याकारणाने हे सर्व दुकानं लागली आहेत. अडीचशे पायऱ्या चढायच्या आहेत. चढाव आहे. मंदिराच्या इथे पोचलेलो आहे. मंदिराच्या इथे लाईन लागली आहे. इथून वर गेलं की
मंदिराच्या इथून हे दिसणारं छान निसर्गरम्य दत्ताची मूर्ती. आणि हे दत्ताचं दर्शन आम्हाला आता झालेलं आहे. अशा प्रकारे आम्ही दत्ताचं दर्शन घेऊन बाहेर आलो. प्रसाद घेतला आणि परत मुंबईकडे येण्यासाठी निघालो. पुन्हा 50 किलोमीटर रेवसला जाऊन बोटीमध्ये आपली बाईक टाकून पुढे मुंबईला निघायचं आहे. हा अलिबागचा रस्ता आहे. अलिबागच्या रस्त्यावर थोडी वर्दळ कमी दिसते. हा इथे येताना ही दिसली नव्हती, पण आता ही ट्रेनचं ट्रॅक थांबायला लागलं. थोडा वेळ लागतो इथे. ही ट्रेन गेल्यानंतर आम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला. आता इथून चौल 7 किलोमीटर आहे आणि बोट किती वाजता आहे याचा काही अंदाज नाही आहे, पण 2-2 तासांनी बोट असते असं ऐकलं आहे. आता आम्ही रेवसच्या इथे पोचलो आहे. रेवस जेट्टी. रेवस जेट्टीच्या इथे बोटीमध्ये आपली बाईक ठेवायची आणि आता 2 तास आराम करायचा. हा मी आराम करतोय आणि गणेशने व्हिडिओ शूटिंग करायचं काम स्वतः हाती घेतलं आहे. अशा प्रकारे चौल येथील अलिबाग येथील चौल या दत्त मंदिराचे छान दर्शन घेऊन आम्ही मुंबईला परतलो. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त.